क्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरून राहू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान। नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची या, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका, जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, ते जीवन श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता, कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम, कलंकांक तेजोदि कामोदि वक्त्रम, कलानिशवादापनोदार दक्षम, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ओम नमो ज्ञानेश्वरा, 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 ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी।
इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेके, जब प्राण तन से निकले। श्री गंगा जी का तट हो, श्री गंगा जी का तट हो, जमुना का शिवट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले। पीतांबरी कसी हो, छवि मन में ये बसी हो, ओठों पे कुछ हंसी हो, जब प्राण तन से निकले। उस वक्त जल्दी आना, उस वक्त जल्दी आना, नहीं सावरे भूल जाना, राधे को साथ लाना, जब प्राण तन से निकले। एक वक्त की है अर्जी, खुद गर्ज की है गर्जी, आगे तुम्हारी मर्जी, जब प्राण तन से निकले। सरस्वती माते द्यावी मधस्मृती, येतो का कुलक्या तुझ लागी, आपुल्या बाळाशी धरी आता हाते, न करी फजिते जना माझे विठ्ठल विठ्ठल। क्षणोक्षण हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला वैराग्य राग रसिक देहो निवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग असून, मनुष्य देहाला आल्यानंतर मानवाने काय केलं पाहिजे याचं उत्तम उदाहरण देणारा आणि उपदेश करणारा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे। विठ्ठल अभंग 4 चरणाचा हे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, तुम्हाला जर भवसागरातून पार व्हायचं असेल तर तुम्हाला विचार करावा लागेल। विचार कशा प्रकारचा असतो, विचार कोणत्या प्रकारचा असतो, विचार कसा केला पाहिजे, माणसाने वेगवेगळ्या क्षेत्रातला वेगवेगळा विचार असतो। असा विचार करत असताना जन्माला आल्यानंतर आपल्याला जो मनुष्य देह प्राप्त झालेला आहे तो नाशिवंत आहे, म्हणून महाराज म्हणतात नाशिवंत देह, आणि हा जाणारा आहे, जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान। देह जर जाणार आहे, माणसाने जर स्वतःचा उद्धार करून घ्यायचा आहे तर माणसाने काय केलं पाहिजे, तर महाराज म्हणतात संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची। आणि शेवटच्या चरणात महाराज म्हणतात, तुम्ही जो हा रात्रंदिवस परमार्थ प्रपंच करत आहात, हा प्रपंच दुःखाला कारणीभूत आहे, यातून तुम्हाला त्रास होणार आहे, म्हणून तुम्ही डोळे धुरे, तुका म्हणे का मत काय, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, या इह लोकाला तुम्ही आला ना तर त्या ठिकाणी तुम्ही डोळे बंद करून बसू नका, तर परमार्थाची वाटचाल करा। विठ्ठल विठ्ठल। सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा, आपल्याला सर्वांना परिचित आहे, कैलासवासी अलकाबाई निळकंठराव बनसोड यांचं 10 दिवसापूर्वी या ठिकाणी देहावसान झालेलं आहे, आणि त्या दुःखांच्या निमित्ताने या ठिकाणी ही सेवा, कीर्तन रूपी सेवा माझ्या वाटेली आली। विठ्ठल कीर्तन सेवा करत असताना एकट्याचा मेळ नाही, एकटा असून फायदा नाही, त्याला जोडीदार असावे लागतात। एकल्याचा नव्हे खेळ, म्हणून मेळ जमले। मी उभा आहे समोर, ऐकायला जरी तुम्ही नसले तर कीर्तन होईल का? होणार नाही। कीर्तनकार आहे, तुम्ही पण आहे, पण टाळकरी मंडळी नसले तर कीर्तन होणार नाही। सगळं व्यवस्थित आहे पण साऊंड सिस्टीम नसली तर, पहिले जुने कीर्तनकार मंडळी कीर्तन करायचे नाही, आताच्या काळात ते शक्य नाही। विठ्ठल विठ्ठल। म्हणून या ठिकाणी कीर्तन सेवेसाठी सर्व गुणीजन
अत्यंत उत्कृष्ट या ठिकाणी लाभलेले आहेत. गायनाला साथ करण्यासाठी माझे परममित्र हरिभक्तीपरायण अरुण महाराज घोडके पोटुळकर, हरिभक्तीपरायण रामनाथ महाराज, मृदंगावर साथ करण्यासाठी हरिभक्तीपरायण शुभम महाराज कापसे, माझ्यासोबत आलेले गिरधर महाराज शेळके, आचार्य साहेब आहेत. यांचं नाव काय? नाव विसर. हा, बाळू महाराज. त्या दिवशी भेट झाली आपली. आधी करून गावातील सर्व टाळकरी मंडळी आणि तुम्ही सर्व उपस्थित नातेवाईक मंडळी. विठ्ठल विठ्ठल. माणसाला जन्म मिळाला ना तर त्या माणसाला मृत्यू निश्चित आहे. ज्याने बारशाच्या पत्रिका छापल्यात त्याला या ठिकाणी मृत्यूच्या देखील पत्रिका छापण्याच्या. कोणी असो, इंद्रदेवापासून तर महेंद्रापर्यंत आधी करून जेवढे देव आहेत त्या देवांना देखील मरण चुकलं नाही. जो कलियुगात जन्माला आला ना त्याला मरण निश्चित आहे. विठ्ठल विठ्ठल. माणसाला जो देह मिळाला, माणसाचा जन्म जिथून झाला तर मृत्यूपर्यंत या मधला जो काळ आहे त्याला आयुष्य म्हणतात. आणि ते माणूस, त्या माणसानं ते आयुष्य कसं जगावं याची शिकवण संत महात्मे देत असतात. आपण किती दिवस जगलो याला महत्व नाही, माणूस जगला कसा त्याला महत्व आहे. माणसाच्या जीवनामध्ये कर्म महत्वाचे आहे, माणसाच्या जीवनामध्ये कर्तृत्व महत्वाचं आहे, माणसाच्या जीवनामध्ये चारित्र्य महत्वाचं आहे आणि माणसाच्या जीवनामध्ये निष्कलंक जीवन महत्वाचं आहे. विठ्ठल. मरण कुणाला चुकलं नाही महाराज. सगळ्या ठिकाणी वशिला चालला, त्या ठिकाणी वशिला चालणार नाही. कुणी असो, तो आमदार असो, खासदार असो, किती जरी पैसा असला तर त्या ठिकाणी वशिला चालत नाही. 7व्या मजल्यावर डॉक्टर आहे, खालचा माणूस त्या 7व्या मजल्यावरच्या डॉक्टर साहेबांना म्हणतो, डॉक्टर साहेब लागल तेवढा पैसा खर्च करतो, जमीन विकतो, मी काही करतो, लागल तेवढा पैसा खर्च करतो, फक्त आमचा पेशंट वाचवा. डॉक्टर फक्त काय म्हणतो, प्रयत्न माझ्या हातात आहे, बाकी सगळं कुणाच्या हातात आहे? देवाच्या हातात. म्हणून इकडं किती वशिला चालत, तुमच्याकडे लाख रुपये प्रॉपर्टी असेल, करोडो रुपये प्रॉपर्टी असेल, त्याला महत्व नाही. तुम्ही जीवनात जगता कसं आणि त्यावर तुमचा शेवट अवलंबून असतो. तो माणूस खातेवर आला ना त्याला एक दिवस ताटेवर जायचंय. देहाच्या गाभा आलिया, जन्म मृत्यूच्या सोहळिया, ना म्हणू नये धनंजया जया परी. माऊली ज्ञानोबा म्हणतात, देहाच्या गावाला तुम्ही आले, मृत्यू लोकात तुम्ही आले तर तुम्हाला एक ना एक दिवस जायचंय. पण माणसं त्याच गोष्टीला विसरले. मरणाची कार्य नाही आठवण, संचिताचे धन लोभ हेवा. ज्याला घेऊन चाललेत ना, आपण भजन करतो पण भजन करत असताना पण आपण एक गोष्ट विसरलेलो असतो, हजारे म्हणून आपल्याला पण मरायचं. सगळ्यांना एक गोष्टीचा विसर पडलेला आहे आणि त्यामुळेच आपल्या जीवनाची हानी होते. विसरली तया थोर झाली, विसरली तया थोर झाली, वाचलीला खाणे 84च्या, जीवनात आल्यानंतर आपल्याला काय करायचं हे माणूस जर विसरला तर त्याला 84 लक्ष योनी फिरावंच लागणार. आणि तुम्हाला जर 84 लक्ष योनीचा फेरा वाचवायचा असेल तर तुम्हाला एकच काम करावं लागेल, मनवनी शरण जावे, मनवनी शरण जावे, सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी, मनवनी शरण जावे, सर्व भावे देवासी.
सिस्टीमच लय गोड आहे हो. असं वाटतं बोलावं कमी गायनच असतं. लय गोड सिस्टीम. काय नाव आहे तुमचं? टावर खालीच रेंज नाही मग. मस्त गोड 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 सिस्टीम अत्यंत सुंदर. आणि एकच असतं माहितीये का, ह्या गोष्टी आवश्यक आहेत. माणसाला रंग येतो. रंग देवता जर चढवायची असेल ना तुम्हाला ह्या गोष्टी कराव्याच लागतील. मंडप तुम्हाला टाकावाच लागेल, तुम्हाला सिस्टीम चांगली लावाच लागेल, तुम्हाला गायक वादक चांगले बोलावेच लागतील, तर रंग देवता येते. नाहीतर उगा मी काही म्हणायचं आणि मागच्या तिसरंच म्हणायचा. भाग गेला शिन गेला, भाग गेला शिन गेला. आता मागचे ते बैरे, कोणी बैरे कोणी आंधळे. मागचे तिसरेच म्हणते भाग्या मेला शिम गेला. काय पद्धत आहे. त्याच्यासाठी गुणीजन मंडळी चांगली असावी लागते, सिस्टीम चांगली असावी लागते आणि टाळकरी मंडळी श्रोते मंडळी चांगले असावी लागते. विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हणतात म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी. कुठं जरी गेलो ना तिथंच येतो बरोबर. आरंभ सर्व भावे देवासी. तुम्हाला जर या भवसागरातून पार व्हायचं असेल तर तुम्हाला देवाला शरण जावं. जीवनात 3 गोष्टीला 3 लोकांना शरण जावं. शरण जात असताना 3 लोकांना शरण जायचं. बाळू महाराज पहिलं शरण जायचं देवाला शरण जायचं, दुसरं शरण जायचं संतांना शरण जायचं आणि तिसरं शरण जायचं आई वडिलांना. विठ्ठल देवाला शरण का जायचं तर देव आपल्याला भवसागरातून पार करत असतात म्हणून देवाला शरण जायचं. संतांना शरण का जायचं, संतांनी आपल्याला भगवंत प्राप्तीचा मार्ग दाखवलेला असतो म्हणून संतांना शरण जायचं. आई वडिलांना शरण का जायचं, पवित्र अशा जगाचं दर्शन आपल्याला त्यांच्यामुळे झालेलं असतं म्हणून आई वडिलांना शरण जायचं. सकळ तीर्थाची धुरे जी एका माता पितरे त्यांचे सेवेशी कीर शरीरे लोण केजे. आई वडिलांची ज्यांच्या जीवनात सेवा घडली तो जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस. ज्याच्या जीवनामध्ये आई वडिलांची सेवा घडली नाही तो सगळ्यात भिकारी, किती पैसा असू त्याच्या. माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. आई वडिलांची सेवा जर केली तर तुम्हाला कोणत्याच तीर्थाला जायची गरज नाही. सगळे तीर्थ महाराज त्यांच्या चरणावर. आई वडिलाला का शरण जायचं सांगू, आई वडिलांच्या चरणावर तीर्थ का येतात सांगू, की त्यांचं जीवन मुलांसाठी निस्वार्थी असतं. त्यांच्या जीवनात आईच्या जीवनात आणि वडिलांच्या जीवनात मुलांविषयी स्वार्थ अजिबात नसतो. आणि त्या सेवेचं फळ म्हणून पुंडलिक रायाला भेटायला देव आले. पुंडलिक राय देवाकडे गेले का, नाही गेले. देव तिथं आला. सावता महाराजांकडे देव आलेत का, आपलं सावता महाराज देवाकडे गेलेत का, नाही. देव तिथं आला म्हणून देवाला त्या ठिकाणी यावं लागतं. ज्याच्या जीवनात देवाची सेवा आहे, ज्याच्या जीवनात संतांची सेवा आहे, ज्याच्या जीवनात आई वडिलांची सेवा आहे त्याचं जीवन धन्य झालं, धन्य होतं, धन्य. बाकी काही जीवनात झालं नाही तरी चालेल, मात्र सेवा घडलीच पाहिजे. तुका म्हणे सेवा, म्हणे सेवा, उत्तम तरी देवा, उत्तम तरी देवा. तुका म्हणे सेवा हीच उत्तम तरी देवा, किंवा तुका म्हणे संत सेवा हीच देवा उत्तम. दोन्ही प्रकारच्या संतांची सेवा, देवाची सेवा, आई वडिलांची सेवा ही अत्यंत महत्वाची आहे. महाराज जीवनामध्ये बाप तो बाप असतो आणि आई ती आई असते. त्यांची जागा कोणी भरून काढू शकत नाही.
आजचं दुःखाचा प्रसंग बघा ना, ती लहान मुलं किती छोटी छोटे आहेत. त्यांच्या जीवनात पाप नाही पुण्य नाही. त्या दिवशी मी अंत्यविधीला आलो ना, त्या मुलांना पाहून मला माझे माऊली ज्ञानोबरायण मुक्ताबाई आठवले. ज्या वेळेस माऊली ज्ञानोबरायण मुक्ताबाईला विठ्ठलपंतांनी रुक्मिणी माता देहांत प्रायश्चित्त केलं, ती रुक्मिणी आपलं मुक्ताबाई निवृत्ती दादांच्या गळ्यात पडून रडत होती, दादा सांग ना आई कुठे, सांग ना बाबा कुठे. 4 वर्षाच्या मुक्ताबाईला काय समजतं सांगा. 5 वर्षाच्या सोपन काकाला काय समजतं, 6 वर्षाच्या 7 वर्षाच्या माऊली ज्ञानोबरांना काय समजतं. अरे छोट्या छोट्या मुलांना जर आई आणि वडील सोडून जात असेल, त्यांनी मुलांनी जगायचं कसं. पण त्यांच्याच नजरेसमोर मोठे मोठे ध्येय धोरण असल्यामुळं, त्यांच्याच नजरेसमोर मोठमोठे उद्दिष्ट असल्यामुळं सांगदेवाचं गुरु बनण्याचं भाग्य मुक्ताबाईला लाभलं. आणि विश्वाला कल्याण देणारी, विश्वाला जागरूक करणारी माऊली ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. गीतेवर भाष्य करण्याचं लाभलं भाग्य ज्ञानोबरांना लाभलं. गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी, गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी, आनंदेन हरि प्रकट. भगवान श्रीकृष्णाने ज्या गीतेवर भाष्य केलं, तीच गीता जनसामान्यापर्यंत पोहोचण्याचं कार्य माऊली ज्ञानोबरांनी. चांगदेवरायांसाठी चांगदेव 65 निर्माण केले, साधकांसाठी अमृतानुभव निर्माण केला, आणि तुम्हा आम्हा सज्जन श्रोते मायबापांसाठी हरिपाठ नावाचा छोटासा ग्रंथ तयार केला. विश्वाचं कल्याण व्हावं हे उद्दिष्ट संत महात्म्याच्या नजरेसमोर असतं. म्हणून संतांना शरण जावं. भवसागरातून भगवान परमात्मा पार करत असतो, म्हणून देवाला शरण जायचं. तुम्हाला जर भगवान परमात्म्याची भेट घ्यायची असेल, तुम्हाला जर भगवान परमात्मा प्राप्त करून घ्यायचा असेल, तर त्याला शरण जावं लागेल. तुम्हाला जर भवसागरातून पार व्हायचं असेल, तर तुम्हाला त्याला शरण जावं लागेल. त्याचे पायी घाला मिठी, ओढाने घे जग देखी, आवायकासाठी खांदावा हे आपुल्या, त्याचे पायी घाला मिठी, ओढाने घे जग देखी, तुकोबराय म्हणतात, भवसागर तरता कार्य करी तसा चिंता, पैल उभा दाता कटीकर ठेवूनिया, पुढं त्याची पायी घाला मिठी, मोलने घे जग जेठी, भावाईकासाठी खांदावाही आपुल्या. भवसागरातून पार व्हायचंय ना, मग त्याच्या पायी तुम्हाला मिठी घालावी लागेल. भगवान परमात्म्याच्या पायावर एकदा मिठी घातली का तुम्ही भवसागरातून पार होणार. तुकोबरायाकडे काही साधक मंडळी गेले, आणि साधक मंडळी गेल्यानंतर त्यांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांना प्रश्न विचारला, महाराज संसार दुःख रूप आहे, संसार नाशिवंत आहे, आम्हाला यातून तरुण जायचंय, काय करावं लागेल. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, तुम्हाला या भवसागरातून तरायचंय ना, मग तुम्हाला एक विचार करावा लागेल. विचार अभंगाच्या पहिल्या क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार.
देह जाणारे सगळे करावया पार करावया पार नाशिवंत रे नाशिवंत वा 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 बाळू महाराज मस्त. क्षणोक्षणी हाची करावा विचार. क्षणोक्षणाला तुम्हाला विचार करावा. आपल्या गावातले किती भजनी मंडळी? सगळे गावातलेचे का? चौघाचे का? बरं आहे, 14 जण. जा घेऊन मला. असंच असतं ते. सारं गाव मामाचं, एक नाही कामाचं. सगळे बाहेरून बोलावं लागलं नाही का? गावात भजनी मंडळ नाही का? गावात तरुण मंडळ नाही का? गावात कोण नाही सांगा? आवश्यकता आहे त्याची. विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हणतात तुम्ही जीवनात मनुष्य देहाला आले ना, तुम्हाला त्या ठिकाणी विचार करावा. अभंगाचा पहिला शब्द अत्यंत महत्वाचा आहे. क्षणोक्षणा हाची करावा विचार. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही क्षणाला विचार करा. कधी? वर्षाला, महिन्याला, दिवसाला नाही, घंट्याला नाही. कधी करा? क्षणोक्षणाला करा. बरं, क्षणोक्षणालाच काय विचार करायचा? भवसागरातून तरुण जाण्याचा क्षणोक्षणाला विचार का करायचा? तर महाराज एका ठिकाणी म्हणतात, क्षणभंगूर नाही बरबाचा, महाराज म्हणतात क्षणोक्षणाला काय विचार करायचा? कारण की माणसाचा क्षणभर भरोसा नाही. माणूस सहज म्हणतो बाबा आम्ही आता सोबत होतो, रात्री सोबत होतो, आणि सकाळी ते त्यांच्या घरी, आम्ही आमच्या घरी. सकाळी ते पोहे खायला लागले, चमच्या तोंडात घालताना चमच्या तोंडात तसाच राहिला, चमचा पण बाहेर काढता नाही आला. माणसाचा कधी जाईल म्हणून भरोसा नाही. मानके डॉक्टर होऊन गेले, हार्ट स्पेशलिस्ट. माणसाला जर अटॅक आला आणि थोडासा वेळ जर त्यांच्या हातात सापडला तर पेशंट सहज म्हणायचे, पेशंटचे नातेवाईक सहज म्हणतात डॉक्टर आहेत ना, मानके डॉक्टर आहे म्हणतात आपला पेशंट 100% वापस येणार. डॉक्टर एवढे भारी का ते हार्ट अटॅक स्पेशलिस्ट, पेशंट वापसच येणार. पण तोच डॉक्टर अटॅकलाच गेला. जे उपचार करणार होते तेच अटॅकने गेले. म्हणजे माणसाचा भरोसा नाही. माणसाच्या जीवावर, माणसाच्या देहावर, माणसाच्या शरीरावर फक्त एकाची सत्ता आहे, देवाची. चाले हे शरीर कोणाची असत्ते, कोण बोलविते हरिविन. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. तुझी असत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझी असत्ते. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म हे जाणून शरण आलो. सर्व जे काही आपल्याला मिळालं आहे ते भगवंताच्या कृपेने भेटलेलं आहे. औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया, नहाक जमाना धोया. भगवा अनमोल किमतीचा या ठिकाणी मनुष्य देह भगवान परमात्म्याने आपल्याला फुकट दिला, फुकट. आज डॉक्टरला विचारा डोळ्याची किंमत काय आहे? लाखो रुपये लागतात तेव्हा डोळा बसवला जातो.
प्लॅस्टिकचाच पाय भेटतो पण त्याला 1000 रुपये खर्च आहे. प्लॅस्टिकचाच हात आहे पण त्याला 1000 रुपये खर्च आहे. आणि असा 1000 अनमोल किमतीचा मनुष्य देव भगवान परमात्म्यानं आपलं फुकट दिला महाराज, फुकट. त्याचं सार्थक झालं पाहिजे. माणसाने व्यसनाच्या अधीन होऊन या नरदेहाची नासाडी केली, नासाडी. क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया क्या किया रे, जिसे पाला था उसको तो खो दिया रे, जिसे पाला था उसको तो खो दिया रे, जिसे पाला था उसको तो खो दिया, जिसे पाला था उसको खो दिया रे, जिसे पाला था उसको तो खो दिया. क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, जिसे पाला था उसको खो दिया रे, जिसे पाला था उसको खो दिया रे, जिसे पाला था उसको खो दिया. ज्याला प्राप्त करायचंय त्यालाच आपण सोडून दिलं. विषय के बंधन में बांध गया तू, भगवान नाम को छोड़ दिया. क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया क्या किया रे. तुकडोजी महाराज म्हणतात जीवनाला तुम्ही आले पण तुम्ही वाटोळं केलं जीवनाचं. अमृत को छोड़ा पिता है शराब तू. अरे अमृतासारख्या भगवंताच्या नामस्मरणाला सोडून दिलं आणि तू व्यसन करतोय, व्यसन. व्यसनाने असे घर बरबाद झालेले आहेत. जगामध्ये भरपूर उदाहरणं आहेत देण्यासारखे. पण ते व्यसन जर सुटलं, व्यसन जर तुटलं तर संसारातच चांगलं होत आहे. विठ्ठल विठ्ठल माणसाने जीवनात माणूस मिळाल्यानंतर माणसाने जीवनात जगलं कसं पाहिजे, काय प्राप्त केलं पाहिजे, जीवनाचा उद्धार कसा करून घेतला पाहिजे. हे शरीर आपल्याला मिळालं कशासाठी हो, काय साठी मिळालं बाळू महाराज. देवे दिला देहा भजना पूजना, तोया झाला फटा बाजिकेचा, तोया झाला फटा बाजिकेचा. देवे दिला देहा भजना तोया झाला फटा बाजिकेचा, तोया झाला फटा बाजिकेचा. भगवंताने आपल्याला हा नरदेह भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी दिलेला आहे. पावला हा देह काकताली न्याय, न घडू ते उपाय घडू आले. हा मनुष्य देह आपल्याला कावळा जसा टाळीत सापडावा तसा नरदेह मिळाला. 84 लक्ष योनी फिरत फिरत माणूस आला आणि नंतर हा मनुष्य देह प्राप्त झाला. 84 लक्ष योनी फिरत असताना अनेक प्रकारच्या योनी आहेत आणि त्या योनीला पार करून ज्या वेळेस माणसाचं पाप आणि पुण्य दोन्ही समान झालं त्यावेळेस मनुष्य देह प्राप्त झाला. पाप पुण्य समान समी तरीच पावी जे कर्मभूमी. अरे हा मनुष्य देह आपल्याला प्राप्त झालाय याची इच्छा देवाने देखील केली पण त्यांना तो प्राप्त झाला नाही. स्वर्गीची अमर इच्छिताती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्मा व्हा, म्हणून हा नरदेह आपल्याला प्राप्त झाला ना याचं सार्थक करून घ्या. कारण की हा नरदेह असा आहे याने जर प्राप्त केलं तर देवही प्राप्त होतो आणि यानं जर ठरवलं तर आपलं वाटोळं पण झाल्याशिवाय राहत नाही. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. या शरीराने भगवंत प्राप्त करायचा ठरला तर भगवंत देखील प्राप्त होतो.
पण शरीर जर पाहिलं, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीर आहे. विचार जर केला तर या शरीराने भगवंत देखील प्राप्त होऊ शकतो. आणि तसा जर वापर या शरीराचा केला, माणसाचं नायनाट झाल्याशिवाय रात सुद्धा राहत नाही. विठ्ठल व्यसनाच्या अधीन जाऊन जर संसाराचा वाटोळा करायचा असेल तर जीवनात तुमच्यासारखे खालच्या दर्जाचे तुम्हीच. व्यसनी लोक काय करतील भरोसाच नाही मला. संध्याकाळ झाली का चुकूनही बसमध्ये बसायचं नाही. माळकरी माणसानं तर बसायचंच नाही. एका जणांना माझ्या हातात शिश दिली, दार म्हटलं नेमका प्रसंग काय हा. अंड्याची पिशी दिली महाराज. आणि ते बेवड्या नादी लागता येत नाही. नादी लागू आता बाक्या बसमध्ये आपली चौघाल तेव्हापासून हातात जोडले. शेवटच्या बसमध्ये जायचं झुलतच येत नाही, सांगताच येत नाही यांचं हे काय करते म्हणून. एक जण बेवडं घरी आलं आणि घरी आल्यानंतर बायकोनं दोन्ही दरवाजे लावून घेतले. घरातच घेत नाही म्हणे तुम्हाला. तर तुम्हाला घरात घेतल्यानंतर नाही म्हटल्यानंतर ते दारुडा बाहेरून म्हणलं, तुला जर मला घरात घेतलं नाही मी इरीतच जीव देतो. इरीतच जीव देतो म्हणे मी, देऊ नको तो घरात. ते खाली उतरलं महाराज. वट्याच्या खाली समोरची गिर होती, एवढा मोठा दगड घेतला, इरीत टाकला. आता किती केलं तर बायको बेवडा असो नाही तर कावडा असो कसा असो, तिचा तिला तो नवराची ना. ती गाई गाईला तिला दरवाजा उघडला महाराज. बाहेर आली आणि इरीत डोकून पाहते. त्या गोड्यात हे वाट्यावरच लपलेलं होते. भस्कन घरात घुसलं, याला आतून दरवाजा लावला. यानं आतून दरवाजा लावला. ती म्हणे उघडा उघडा दरवाजा, उघडा दरवाजा. तो म्हटलं आता दरवाजे उघडीत नाही. आता लोकाला अख्खं गाव सकाळी गोळा करतो, विचारतो एवढ्या रात्री गेलती कुठं. दारुड्याचा भरोसाच नाही. हे काय करतील यांचा भरोसा नाही. पण या व्यसनापायी मात्र संसार उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल दारुड्याने मिळून एक पार्टी केली. रानात पार्टी करू म्हणून सगळ्या जणांना मित्रमंडळी एका दारुड्यानं बोलून घेतलं. आणि बोलून घेतल्यानंतर तुम्ही इथंच थांबा, तुम्ही सगळी तयारी करा, मी घरी जातो म्हणे. घरून दारासमोर बकरू बांधलेले उचलतो. बायकोला माहित नव्हता, घेऊन येतो म्हणे. महाराज रात्रीचे 10-11 वाजले. घरातले सगळे झोपले आणि हे घरी आलं. यानं उचललं आणि हा रानात गेला. त्यांनी ती पार्टी केली, त्यांचं खाल्लं पिल्लं. हे सकाळी उठून आलं. सकाळी उठून पाहत होतं दारासमोर बकरू जसंच तसंच बांधलेलं. ते बायको म्हणे इथं बकरू कस काय. म्हणे मी तर घेऊन गेलो हे कस काय. बकरू जसंच तसंच आहे. बायको म्हटली बकरू तर जसंच तसंच आहे, पण रात्रीपासून आपला पुत्र पाहते म्हणे सापडा ना. म्हणजे यांनी बकराच्या ऐवजी पुत्रच उचलून नेलं. म्हणजे दारुडे काय करतील यांचा भरोसा नाही. विठ्ठल विठ्ठल अनमोल किमतीचा नरदेह आपल्याला प्राप्त झालेला आहे. आणि तो नरदेहाचं जर सार्थक करायचं असेल तर तुम्हाला भगवंताचं नामस्मरण करा. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. नाही तरी गेला जन्मराया, नाही तरी गेला जन्मराया. हो नाही तरी गेला, नाही तरी गेला जन्मराया. करिता बरोबरी दुरावती दुरे, करिता बरोबरी दुरावती दुरे, करिता बरोबरी दुरावती दुरे, करिता बरोबरी दुरावती दुरे.
तो तुम्हासी भजारे विठ्ठला. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, तुम्हाला सांगतो तुम्ही काय करा, विठ्ठलाला भजा. विठ्ठलाला जर तुम्ही भजले नाही तर काय होईल? महाराज म्हणतात, नाही तरी गेला जन्म वाया. तुम्ही जर भगवंताले भजले नाही तर तुमचा जन्म वाया गेला. आणि जन्म हा वाया न जाता त्याचं सार्थकी लागला पाहिजे. कारण की अनमोल किमतीचा आपल्याला नरदेह भेटलेला आहे आणि हा नरदेह आपला काय होणार आहे? जाणार आहे, जाणार. म्हणून महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात नसीब देहा जाणारा सता नसीब देहा नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. काळ हा तुमचं आयुष्य खाण्याकरता बसलेला आहे. माणूस म्हणतो मरण आलं, मरण आलं. अहो मरण आलं का आपण मरणाकडे गेलो? जन्म झाल्यापासून 70व्या वर्षी जर तुम्हाला मरण आलं तर 70व्या वर्षापर्यंत आपण मरणाकडे गेलो, मरण आपल्याकडे आलं नाही. मुंबईवरून काही वारकरी बसलेत गाडीत, वारकरी बसलेत आणि ते पंढरपूर मध्ये उतरले. पंढरपूर मध्ये उतरल्यानंतर माणूस काय म्हणतो? आलं पंढरपूर. मराठी भाषाच उलटी आहे. पंढरपूर आलं का आपण पंढरपूरला गेलो? आलो पंढरपूरला असं नाही म्हणत माणूस, पंढरपूर आला. आयुष्य हे तसं आहे. आयुष्य हे सरत चालतं, आयुष्य हे संपत चालतं, आयुष्य हे क्षणिक आहे. आयुष्य संपत आलंय म्हणून आपण भगवान परमात्म्याची सेवा केली पाहिजे. कारण की हा देह जाणार आहे. महाराज जीवनात तुम्ही लाख रुपये कमवा, 1000 रुपये कमवा, कोटी रुपये कमवा, किती जरी संपत्ती कमवली तर ती सोबत येत नाही. सोबत येणार असतं फक्त आपण केलेलं पुण्य. विठ्ठल कोणत्याही रूपाने तुम्ही सेवा करा. तुम्ही राजकारणात असलं तर गावाची सेवा करा, तुम्ही परमार्थात असले तुम्ही देवाची सेवा करा, तुम्ही संसारात जरी असले तुम्ही समाजाची सेवा करा. कोणत्याही पद्धतीनं पुण्य प्राप्त होतं. असंच नाही तर तुम्ही रोज कीर्तनच केले पाहिजे, रोज देवच धुतले पाहिजे, रोजच सेवा केली पाहिजे, आपली पांडुरंगाची मूर्तीची सेवा केली पाहिजे, असं नाही काय. तुम्ही तुमच्या पद्धतीनं कशीही सेवा करू शकता. राजकारणात आहे ना तुम्ही, मग गाव सुधरा, रस्ते सुधरा, ही सेवाची आहे. तुम्ही संसारात येत ना, मग जनाची सेवा करा, आलेल्या अतिथीचं पूजन, आलेल्या पाहुण्या मंडळींचं पूजन, या गोष्टी झाल्या तर पुण्य प्राप्त होतं. तुम्ही परमार्थात आहे ना, मग भजन कीर्तन करा. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही कितीही प्रॉपर्टी कमवली, ती प्रॉपर्टी तुमच्या सोबत येईल. साऱ्या जगावर राज्य करणारा जो राजा होता, राजा सिकंदर,
ज्यावेळेस राजा सिकंदर मरणाच्या अंतिम समयाला होता, त्यावेळेस राजा सिकंदराने आपल्या प्रधानाला बोलून घेतलं आणि प्रधानाला सांगितलं, ज्यावेळेस माझी अंतविधी निघल, ताटीवर बांधण्यात येईल, त्यावेळेस माझे दोन्ही हात मोकळे ठेव. प्रधानाने विचारलं, राजेसाहेब असं का? ज्यावेळेस इतर लोकांच्या अंतयात्रा निघतात त्यावेळेस तर कुणाचे हात मोकळे सोडत नाही, मग तुमचे हात का मोकळे सोडायचे? तर राजा सिकंदर म्हटला, प्रधाना ऐक, अख्ख्या जगावर राजा सिकंदराने राज्य मिळवलंय, पण या जगाला सगळ्याला समजू दे, ज्या वेळेस राजा सिकंदराने राज्य मिळवलं आणि राजाचा अंतिम समय आला, राज्य मृत्युमुखी पडला, तर सोबत नेत्यांना मात्र दोन्ही हात रिकामे गेले. सोबत नेत्याने काय नेलं का हो? राजा सिकंदराचं उदाहरण सोडा, जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस कोण? अंबानी. अंबानी, ज्याच्या घरी देवाने काम करावं. गणपती बाप्पा कशाला होते माहित आहे का? रावणाच्या घरी. कशाला? गाढ वळायचं काम गणपती बाप्पाने करावं. रावणाची दाढी करायला कोण होतं? येळकोट. येळकोट जय मल्हार. खंडेरायाने रावणाची दाढी करावी. झाडून झटकून काढायला देव, इंद्राधिक देव होते महाराज. देवा लोकांकडे ज्यांचे काम होत, असा सगळ्यात श्रीमंत राजा रावण. राजा रावणाची संपत्ती जर पाहिली तर आपलं कुठं काय सांगत? कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. बाकीचं सांगतच नाही. त्याचे पूर किती होते, त्याच्याकडे अजून प्रॉपर्टी किती होती, त्याची प्रतिज्ञा काय होती ते सांगत नाही. फक्त शुद्ध कांचनाची सप्तकोटी, 24 कॅरेट सोनं, आणि त्या सोन्याचे घर बांधलेले ते किती? सप्तकोटी, 7 कोटी घरे. शुद्ध कांचनाची सप्तकोटी अशी प्रॉपर्टी राजा रावणाची. पण राजा रावणाने सोबत नेलं काय हो सांगा ना? सांगा ती कबड्डी नेली नाही, सांगा ती कबड्डी नेली नाही, सांगा ती कबड्डी नेली नाही, सांगा ती कबड्डी नेली नाही. तुका म्हणे जाती संपदा ये बडी, तुका म्हणे जाती संपदा ये बडी, तुका म्हणे जाती संपदा ये बडी, म्हणे जाती संपदा ये बडी. सांगा ती कबड्डी नेली नाही, सांगा ती कबड्डी नेली नाही, सांगा ती कबड्डी नेली नाही, सांगा ती कबड्डी नेली नाही. राजा रावणाकडे एवढी संपत्ती असताना सोबत मात्र काही नेलं नाही. म्हणून माणसाच्या जीवनात कर्म चांगले असतात. किती प्रॉपर्टी कमवली त्याला महत्व नाही, माणूस जगला कसा. मी अगोदरच बोललो, माणूस किती जगला त्याला महत्व नाही, तो कसा जगला त्याला महत्व आहे. म्हणून माणसाच्या जीवनात कर्म चांगले असले पाहिजे. जरुरी नाही का हर रोज इंसान मंदिर जाए, जरूरी नहीं कि हर रोज इंसान मंदिर जाए. कर्म ऐसे करो इंसान जहां भी जाए वहां मंदिर बन जाए. माणसाच्या जीवनात कर्म कसे असावे, माणसाचं मरण कसं येत असावे, जीवन कसं जगला याच्यापेक्षा माणसाचं मरण कसं आलं याला महत्व आहे. त्या दिवशी अंतविधीला बघा ना, माणसं किती होती महाराज, ही त्यांच्या कर्माची पावती. त्या बाईचं कर्म कसं आहे म्हणून तेवढी पब्लिक होती. काही काहींच्या महाराज मैतीला कोणी येत नाही, नको म्हणतात, कारण की त्यांचं गावातलं कर्म तसं असतं, गावातली वागणूक तशी असते, माणसाचं जीवन तसं असतं. माणसाचं जीवन हे स्वच्छ आणि सुंदर असावं, निष्कलंक जीवन असावं, निष्कलंक. कबीर महाराज काही म्हणतात ना, जल से पतला कौन है, कौन भूमि से भारी, कौन आगन से तेज है, कौन काजल से काली. पाण्यापेक्षा पातळ काय आहे,
भूमीपेक्षा जड काय आहे, अग्नीपेक्षा तेज काय आहे आणि सगळ्या काजळापेक्षा काळ काय आहे? त्याचं उत्तर आहे का? जल से पतला ज्ञान है, पाप भूमि से भारी, क्रोध गन से तेज है, कलंक काजल से काली. पाण्यापेक्षा पातळ काय आहे? ज्ञान आहे. ज्ञान. भूमीपेक्षा आपण जर कोण असलं तर पाप आहे. पाप. अग्नीपेक्षा आपलं क्रोध हा अग्नीपेक्षा तेज आहे. आणि सगळ्यात काळ कोण असेल तर काजळ नाही महाराज, कलंक हा काळ आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये निष्कलंक जीवन असं. माझे वडील ज्या वेळेस मला आळंदीला पाठवलं ना, पूजनीय वडील आहेच उपस्थित, वडिलांनी ज्या मला आळंदीला पाठवलं मला एक वाक्य त्यांनी सांगितलं, ते माझ्या अजून कानात अरुण. वडिलांनी एक वाक्य सांगितलं होतं मला, महाराज ज्या वेळेस तयार होतो ना, ज्या वेळेस महाराज बनतो ना, महाराजांच्या जीवनामध्ये दोन गोष्टी कायम असाव्या. महाराजाच्या कपड्याला डाग नसावा आणि महाराजाच्या चरित्राला डाग नसावा. विठ्ठल विठ्ठल. म्हणून माणूस किती जगला त्याच्यापेक्षा माणूस कसा जगला त्याला महत्व आहे. माणसाला नरदेह प्राप्त झाला ना, मग तो आपला सार्थकी कसा लागेल याचा माणसाने विचार केला पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, विठोबार कुमाई. पुढे महाराज म्हणतात, संत समागमे धरावी आवडी. माणसाच्या जीवनात जर संगत कुणाची असावी तर संतांची असावी. आणि जीवन जगत असताना डोळे बंद करून जीवन न जगता डोळे उघडे ठेवून जीवन जगा. आणि संत चरित्रामध्ये, संत संगतीमध्ये, संत सत्कार्यामध्ये आपलं कर्तृत्व ठेवा, असं महाराज म्हणतात. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरून राहू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, यथामती यथावकाश. बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकलं असेल माफ करा, जे बरोबर आहे ते सद्गुरुरायांचं आहे. याच ठिकाणी कैलासवासी अलकाबाई निळकंठराव बनसोड यांच्या या दशक्रिया हवितीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी सेवा करत आहोत. भगवान परमात्म्याने त्यांना सद्गती प्राप्त करावी. त्यांचं मृत्यू महाराज शिवरात्रीच्या दिवशी झालं. त्यांना नक्कीच कैलासात जागा मिळालेली आहे, यात काही संशय नाही. भगवान परमात्म्याने त्यांना सद्गती प्राप्त करावी हीच एक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर जाता जाता एक महत्वाची सूचना. आम्ही तुर्काबाद येथून काशीसाठी एक प्रवास लक्झरीने यात्रा काढत आहोत. तर ज्यांना कुणाला यात्रेला यायचंय, काशीला यायचंय, अशांनी या ठिकाणी संपर्क साधावा ही नम्र विनंती. काशीमध्ये जाताना 5 ज्योतिर्लिंगाचं दर्शन,
7 प्रमुख नद्यांचं दर्शन, स्नान आणि 21 प्रमुख मंदिराचं दर्शन आपल्याला त्या ठिकाणी लाभणार आहे. आणि पूर्ण 1 दिवस आपण काशीत थांबणार आहोत, पूर्ण 1 दिवस अयोध्येत थांबणार आहोत. अयोध्येच्या नवीन मंदिराची निर्मिती कशी आहे त्या ठिकाणी आता चालू झालेली आहे, ते बघण्याचा योग. प्रयागराज तीर्थाचं स्नान आणि काशीचं स्नान आपल्याला त्या ठिकाणी घडणार आहे. म्हणून ज्यांना कोणाला यायचं आहे त्यांनी संपर्क साधावा. आणि दुसरी महत्त्वाची सूचना, आळंदी या ठिकाणी आपल्याकडे जून महिन्यापासून वारकरी शिक्षण संस्था चालू आहे. आता कोरोनाच्या काळामध्ये वारकरी शिक्षण संस्था बंद आहे, पण जून पासून आपण ती संस्था पूर्ववत चालू करणार आहोत. म्हणून ज्यांना कोणाला आपला मुलगा संस्थेत पाठवावा अशी इच्छा आहे त्यांनी पण देखील कृपया संपर्क साधावा. आजकाल मुलं हे व्यसनी बनत चाललेले आहे. नाही का महाराज बनवणार, नाही महाराज बनला तरी चालेल, गायक बनला नाही तरी चालेल, वादक बनला नाही तरी चालेल, पण माणसाच्या जीवनामध्ये, त्या मुलाच्या जीवनामध्ये संस्कार मात्र चांगले झाल्याशिवाय राहणार नाही. आजकाल मुलं आई वडिलांना विसरायला लागलेत, आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवायला लागलेत. म्हणून नाही महाराज बनला तरी चालेल, नाही कीर्तनकार, नाही गायक, नाही पक्वाज वादक बनला तरी चालेल, पण आईला आई, वडिलाला वडील म्हटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ज्यांना कोणाला इच्छा असेल त्यांनी त्या ठिकाणी आळंदीमध्ये संपर्क साधायचा आहे, संस्थेत मुलगा घालायचा आहे, हीच एक नम्र विनंती करतो. आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल.